तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर इथं आम्ही आवरून ना पटपट आवरून म्हणजे आम्हाला खरंच खूप इतकी गडबड झाली होती ना, आम्ही श्रीषाचं तर ना गाडीतच आवरायला घेतलं होतं। बघू शकताय तुम्ही श्रीषाच्या बांगड्या वगैरे घातल्या आणि आम्ही सगळेजण असं आवरून चाललेलो आहे। पुढे कुठे चाललो आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथं मी म्हणजे माझ्या माहेरचे सगळे पाहुणे रावळे आले होते, कारण की माझ्या माहेरच्याच म्हणजे मावशीच्या मुलाचा साखरपुडा होता, त्याच्यासाठीच आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो। इकडं आमचं बोलणं भाषण चाललं आहे तवरची इकडं नवरा नवरीची एंट्रीसुद्धा झाली। आम्हाला समजलं सुद्धा नाही इतका बोलण्यात गुंग झालं होतं। खरं तर ना सगळेजण एकत्र असल्यावर ना समजतसुद्धा नाही आपल्याला वेळ कसा आला आणि कसा गेला आहे ना। आता भावाचं लग्न आहे म्हटल्यावर मान तर मिळणारच ना ओटी भरण्याचं। तर इथं मी ओटी भरली तिची। नंतर ना माझ्या दुसऱ्या मावस बहिणी होत्या, त्यांनीसुद्धा सगळ्यांनी ओटी भरून घेतली। सगळ्यांचा असं फोटो वगैरे काढले आणि खरं तुम्हाला सांगू ना, याचे नवरा नवरीमध्ये ना नवरीपेक्षा ना नवराच खूप लाजत होता। मी पुढे सुद्धा बघू शकताय तुम्ही। इथं रिंग घालताना सुद्धा बघा तो त्याची नजर खालीच आहे। इथं छानपैकी रिंग सेरेमनी त्यांची झाली। नंतर ना बघू शकता तर ती त्याच्या डोळ्यात पाहत्या पण त्याची नजरच खाली। नंतर ना एकमेकांना ते दोघांनी अंगठी वगैरे घातली, पेढा वगैरे चारला आणि असं त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला। नंतर ना केकसुद्धा आणला होता, त्या केकसुद्धा कटिंग करायचा छान कार्यक्रम पूर्ण झाला। लवकरच ह्या दोघांचे ना लग्नाची सुद्धा तारीख धरलेली आहे। तुम्हाला त्यांच्या लग्नाचा सुद्धा व्लॉग बघायला भेटेल, त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर ना त्यांनी एकमेकांना केक भरवला आणि असं केक कटिंगचा कार्यक्रम सगळा पूर्ण झाला। नंतर ना त्याने ना म्हणजे मुलाने नवरदेवाने ना मुलीसाठी ना असं गुच्छ आणला होता तिला प्रपोज करण्यासाठी। तर त्याचासुद्धा व्लॉगच म्हणते त्याचीसुद्धा क्लिप तुम्हाला पुढे मिळेल। नंतर ना असं सगळ्यांनी फोटो काढून घेतले नवरा नवरीसोबत आणि इथं काहीशी माझ्या बहिणीसोबत तुम्हाला दाखवत होते। तर इथे बघा इथे सुद्धा तो इतका लाजत होता ना तिला प्रपोज करायला। ती कम्फर्टेबल होती पण तो कम्फर्टेबलच नव्हता, बघू शकता तुम्ही। नंतर मग सगळा कार्यक्रम आवरला की आम्ही निघालो होतो, तर भावाने थांबवलं आणि सगळ्यांना आम्हाला आईस्क्रीम खायला घातलं। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की सबस्क्राईब करा। चला बाय।